बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। आज दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास आकुर्डी येथील रियल फ्रॅग्रन्स या अगरबत्ती उत्पादक कंपनीला भीषण आग लागली होती। या घटनेची बातमी कळताच पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि 4 तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली। आग इतकी भीषण होती की तब्बल 10 अग्निशामक बंबाची घटनास्थळी गरज पडली। या घटनेमुळे कंपनीचे जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले। या घटनेची अधिक माहिती पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे प्रमुख प्रताप चव्हाण यांच्याकडून जाणून घेतली आहे। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात। रियल फ्रेग्रेन्स जी अगरबत्ती बनवणारी कंपनी आहे, या कंपनीला सकाळी 10-10:30च्या सुमारास आग लागली होती। आता माझ्यासोबत पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे प्रमुख आहेत, प्रताप चव्हाण सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, नेमका कशा प्रकारे हा प्रकरण घडला, काय सांगाल? रियल फ्रॅग्रन्स कंपनीमध्ये ही अगरबत्तीची कंपनी आहे। त्या कंपनीमध्ये केमिकल आणि ज्वलनशील पदार्थ आहेत। कंपनीमध्ये सुरुवातीला छोटी आग लागली, नंतर ती आग केमिकल असल्यामुळे ते झपाट्याने वाढत गेली। पिंपरी अग्निशामक दलाला 10:30 वाजता कॉल आला। त्यानंतर अग्निशामक दलाच्या 7 ते 8 गाड्या इथे घटनास्थळी पाठवण्यात आल्या। त्याचबरोबर आग केमिकल असल्यामुळे शेजारच्या एका कंपनीला आग लागली। त्याच्यामध्ये चहापत्ती वगैरे असं होतं, त्या 2 कंपन्यांमध्ये पूर्ण आग लागली। आमच्या अग्निशामक दलाने 10 गाड्यांच्या सहाय्याने आता आग पूर्ण विझवलेली आहे आणि जवळजवळ 60 कर्मचारी आमचे इथं उपस्थित होते। आग कंट्रोल पूर्ण झालेली आहे। आता जळालेलं मटेरियल बाहेर काढण्याचं काम चालू आहे। नाही, मनुष्यबळ वगैरे तसलं हानी झाली नाही, कुणी जखमी सुद्धा झालेलं नाही। ओके। आणि कंपनीचं साधारणपणे किती प्रमाणात नुकसान झालं, काय सांगाल? अंदाजे कंपनीचं नुकसान साधारण 40-50 लाखाच्या वरतीच झालेलं आहे। हो, तर नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठी अशी भीषण आग लागलेली होती सकाळी 10:30च्या सुमारास। आगीवर आता कुठेतरी नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे पिंपरी चिंचवड प्रशासनाला। कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।